प्रवासी गाव साबलांदे येथे आपल्या या श्रीराम मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे। वर्ष 47 आहे आणि 47व्या वर्षात पदार्पण करणारा हा नाम सप्ताह, या सप्ताहामध्ये काकरा भजन, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तन असा हा नाम सप्ताह, हा नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे। आणि या नामयज्ञामध्ये पहिल्या दिवसाची सेवा मधुकामराकडे आलेली आहे आणि नामयज्ञाची पहिल्या दिवसाची सेवा ही नामकरण प्रकरणातूनच व्हावी लागते। म्हणून आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, तो अभंग आहे सदाशिवाचा अवतार माझा निवृत्ती दाता। निवृत्ती महाराजांचा आपल्या सेवेसाठी नामकर प्रकरणातील नवे निवृत्ती महाराजांच्या हरिपाठ या ग्रंथातील हा अभंग आहे। आणि या अभंगातून निवृत्ती महाराज अखिल जनतेला दोन गोष्टी आवर्जून सांगतात, एक नित्य नाम आणि एक अव्यक्त नाम। आपल्याला आजच्या कार्यक्रमातून दोनच गोष्टी पाहिजे, नित्य नाम आणि शेवटच्या चरणामध्ये आहे अव्यक्त नाम आणि पहिल्या चरणात आहे नित्य नाम। नित्य नाम वाचे तोची एक धन्य, नित्य नाम वाचे तोची एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य येई जली। राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, दहन पापाचे एका नामे। ऐसा तो तत्वता जपे तत्वनाम, ऐसे तो तत्वता जपे तत्वनाम, नाही तया सम तुझे कोणी। राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, दहन पापाचे एका नामे। निवृत्ती अव्यक्त जपे तत्व, निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे, निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे, तत्वता नित्यता वैसोगे। राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, दहन पापाचे एका नामे। पांडुरंग करो गदामान
प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन तेवढा प्रभाव समाजावर पडलेला नाही. ज्यांनी जनार्दन ऐसे देखे, जनतेतील जनार्दन, जनतेतील भगवंत आपल्याला अध्यात्म प्राप्त करण्यासाठी ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना नका आढळणं जाऊ तुम्ही. आपल्याला वस्तूची ओळख करून घ्यायची आहे आणि वस्तूची ओळख करून घ्यायची असेल तर आजच्या अभंगातून निवृत्तीनाथ महाराज सुंदर सांगतायत की त्याच्यासाठी आपल्याला नामाची व्याख्या या ठिकाणी अभंगातून निवृत्तीनाथ महाराज सांगतात. निवृत्तीनाथ महाराज या अभंगाचे कर्ते. या निवृत्तीनाथ महाराजांच्या हरिपाठातून हा अभंग निवडलेला आहे आपल्या सेवेसाठी. आणि आज मजपामर आहे काय थोरपण पायाची वाण पाही बरी. आपल्या या सल्लांबे गावची सेवा मजप पामराकडून घडते आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. कुणाची कृपा आहे? विठ्ठलाची नाही, शिवाची नाही, रामाची नाही, कुणाची आहे? पांडुरंगाची कृपा आहे. लक्षात आलं तुमच्या? कुणाची कृपा आहे? ही पांडुरंगाची कृपा आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी उभे आहोत. लक्षात का? आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं जे सौजन्य आहे ते आपले दत्तात्रय महाराज अधिकारी त्यांचं कार्यक्रमाचं सौजन्य आहे. गेली 47 वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम अव्याहृतपणे चालू आहे आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हे कार्य असेच चालू राहील. म्हणून आपल्या सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे निवृत्तीनाथ महाराजांचा
तर त्यांच्याविषयी अगदी 2 मिनिटं मी घेतो की ही जी 4 भावंड पाठीमागच्या अखेरीचं सांगत नाही, कारण आपल्याला 1च तास फक्त आहे कार्यक्रमासाठी, 1च तास आहे. तर ही 4 भावंड आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर तीर्थयात्रेला निघाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ह्या त्र्यंबकेश्वरला गेलेल्या आहेत. आणि त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रदक्षिणा करत असताना त्यांच्या पाठीमागे एक वाघ लागला. त्यांच्या पाठीमागे एक वाघ लागला. वाघ पाठीमागे लागल्यानंतर ही 4ही भावंड सैरा वैरा सुटली. कोण कोणत्या रस्त्याने गेला कुणाचा कुणाला तपास नाही. पण हा जो वाघ होता तो वाघ फक्त निवृत्तीनाथ महाराजांच्याच पाठीमागे लागला. बाकी तिघांना सोडून दिले त्या वाघाने, कारण त्या वाघाला गरज होती फक्त निवृत्तीदादांची. आणि म्हणून निवृत्तीदादा पुढे पळताय, वाघ त्याच्या पाठीमागे पळतो. दादा पाठीमागे पाहतात. पळता पळता त्याने एक गुहा दिसली. एक गुहा दिसली आणि त्याने विचार केला का पण या गुह्यात प्रवेश केला तर वाघ कदाचित आपल्याला खाणार नाही, ही भीती होती त्याला. आणि म्हणून ते निवृत्तीदादा त्या गुहेत गेले. गुहेत गेल्यानंतर वाघ अदृश्य झाला. गुहेत प्रवेश करताना त्याने पाठीमागे पाहिलं तर वाघ काही दिसला नाही. वाघ अदृश्य झाला. वाघ अदृश्य झाला, पण गुहेमध्ये एक योगी तपश्चर्या करत होता. तपश्चर्या करत होता. आणि जसे निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी अगदी भयग्रस्त स्थितीमध्ये त्याने आतमध्ये प्रवेश केला, बरोबर ते समाधिस्थ योगी जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर त्याने बाळ एक अरे हजारो वर्ष मी तुझी वाट पाहतो. त्याची वर्ष ते कोण होते? गहिनीनाथ महाराज होते. गहिनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवासा बुजविले असे निवृत्तीनाथ महाराज मला वाटतं परमार्थातील ते एक रिटायर्ड योगी होते. रिटायर म्हणजे निवृत्त. 60 वर्ष झाली, 58 वर्ष झाली आपल्याला की आपण काय होतो? निवृत्त. पण आता निवृत्त शब्द पण मला वाटतं पडद्याआड गेला. आता जो चतुर्थ श्रेणीत काम करतो तो सुद्धा काय म्हणतो? माझी रिटायरमेंट आली. म्हणजे त्याला निवृत्त होणार आहे हे माहीत नाही. त्याला एवढंच माहिती की मी रिटायर होणार. रिटायर म्हणतो तो, रिटायर्ड पण म्हणत नाही. शेवटचा ड पण तो उच्चार करत नाही. असं तर मला वाटतंय निवृत्त म्हणजे ते जन्मताच निवृत्त होते. निवृत्ती दादा हे जन्मताच निवृत्त होते. आणि जेव्हा त्यांना गहिनीनाथांचं प्रत्यक्ष भेट झाली, गहिनीनाथ हजारो वर्ष त्यांची वाट पाहत होते. कारण हे तत्वनाम जे आहे ते नाम ज्या अधिकारी पुरुषाला प्राप्त झालं, त्या अधिकारी पुरुषानं आपला देह ठेवायच्या आधी त्याचं वितरण केलं नाही तर ते तत्वनाम पुन्हा त्याला जन्म घेऊन त्याचा प्रसार करायचा असतो. आणि म्हणून कोणताही तो अधिकारी पुरुष असतो बरं का, त्याला ते शिष्याला द्यावंच लागतंय. आणि न देता जर तो अधिकारी पुरुष निघून गेला तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून अशा नवनाथांपैकी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्ररायाचा मुख्य शिष्य, या नवनाथांपैकी शेवटचे नाथ गहिनीनाथ, शेवटचे नाथ गहिनीनाथ. त्याच्यानंतर तो प्रसाद निवृत्तीनाथांना मिळाला. पण निवृत्तीनाथांनंतर ज्ञाननाथ नाही झाले. निवृत्तीनाथांचे शिष्य कोण आहेत? माऊली ज्ञानोबा राया. पण ते ज्ञानेश्वर झाले, ते ज्ञाननाथ झाले नाही. वास्तविक निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञाननाथ ते प्रकाश संप्रदायाचे शेवटचे अधिकारी पुरुष आहेत. प्रकाश संप्रदायाचे शेवटचे अधिकारी पुरुष माऊली ज्ञानोबा राया. परंतु त्यांनी एकंदरीत कलियुगाचा विचार करून आणि संप्रदाय काय केला? वारकरी संप्रदाय म्हणून त्याला एक शिथिल केला. आणि असे माऊली ज्ञानोबा रायांचे गुरु महाराज अधिकारी पुरुष
निवृत्तीनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील हरिपाठातील अभंग आहे। या अभंगाद्वारे निवृत्तीनाथ महाराज आपल्या समाजाला इतकं सुंदर सांगतात, नित्य नाम वाचे तोची एक धन्य। निवृत्तीनाथ महाराज सांगतात की नित्य, मला 2च गोष्टी सांगायचे। पहिल्या कडव्याची अभंगाची सुरुवात आहे नित्य नाम वाचे आणि शेवटी आहे अव्यक्त नाम निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे। म्हणजे अव्यक्त राम नाम आणि नित्य नाम या 2च गोष्टी आजच्या अभंगातून पाहता पाहता मला वाटतं एक तास होऊन जाईल। आणि म्हणून नित्य नाम वाचे तोची एक धन्य। निवृत्तीनाथ महाराज सांगतात की जो नित्य नाम सतत नामस्मरण करतो, नामाचे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहता येतात। एक नित्य नाम, एक अनित्य नाम आणि एक नैमित्तिक नाम। एक नित्य नाम, नाथ महाराज सांगतात निवृत्तीनाथ महाराज की आपल्याला जे नाम घ्यायचंय ते नित्य असावं, ते अनैतिक नको, बरं का। आता अनैतिक म्हणजे जे नश्वर आहे, जे घेतच नाहीत नाम, बरं का। आणि नैमित्तिक म्हणजे आता सगळेच नाम घेत आहेत, कोणा खबरच नाही की तू ठल विठ्ठल की सगळे ठल विठ्ठल म्हणते, त्याला नैमित्तिक नाम म्हणतात, नित्य नाही। तर निवृत्तीनाथ महाराज सांगतात की नित्य नाम वाचे तोची एक धन्य। या जगामध्ये निवृत्तीनाथ महाराज त्या साधकाला, त्या शिष्याला, त्या जीवाला धन्यता देतात तो जो नित्य नाम स्मरण करतो, बरं का। त्याचे शुद्ध पुण्य योजनी। आता पुण्याचे 3 प्रकार पडतात, बरं का। पापात्मक पुण्य आणि पुण्यात्मक पुण्य आणि पुण्यात्मक पुण्य, बरं का। म्हणजे पापात्मक पुण्याने आपण नरकात जातो, पुण्यात्मक पुण्याने स्वर्गात जातो आणि शुद्ध पुण्याने जन्म मृत्यूची राही टिकवली जाते, बरं का। इथे निवृत्तीनाथ महाराज सांगतात की शुद्ध पुण्य इयेजनी या जगामध्ये, या समाजामध्ये, या जीवाणूंमध्ये जो नित्य नामाचं स्मरण करतो त्यातच शुद्ध पुण्य आहे। आता आपण आणखी विचार केला तर तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण, पण सत्वगुणाच्या पुढे शुद्ध सत्वगुण आहे। गुणाच्या आता वास्तविक हे जे जग आहे हे केले प्रकाराचे 3 प्रकाराचे हे जग आहे, पण 4था एक प्रकार आहे। तो प्रकार आपल्याला जेव्हा प्राप्त होईल शुद्ध सत्वगुण, शुद्ध सत्वगुणामध्ये या 3 प्रकाराचा बाध होतो आणि ज्याला शुद्ध सत्वगुणाचा कवडा मोठा तो प्राप्त झाला, तो कवडसा आपल्याला प्राप्त झाला की आपली जन्म मृत्यूची राही। आणि म्हणून त्याचे शुद्ध पुण्य ही जनी, त्याचं शुद्ध पुण्य त्या जगामध्ये त्याच्याकडे प्राप्त झालेलं आहे। दुसऱ्याकडून निवृत्तीनाथ महाराज सांगतात राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे धन पापाचे एका नावे। या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज म्हणजे बाह्यांग भक्ती आणि अंतरंग भक्ती याचे 2 गुण सांगतात। बाह्यांग भक्ती राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, हे झाले बाह्यांग भक्ती। पण त्याच्या पुढे वर्म सांगता येते तहन पापाचे। मग रामनाम कीर्ती गाऊन किंवा मंत्र नित्य वाचेने उच्चारून तुमचं पापाचं दहन होणार नाही, दहन पापाचे एका नावे। जसं आमच्याकडे कोणाला यायचं असलं ना तर पुढे जायचंय म्हणजे शेरांबर्जे, म्हणजे शेरांबर्जे म्हणजे त्याला शेराला जायचंय का, कुठे जायचंय त्याला अंबरजाला जायचंय, पण विचारलं कुठे जायचं म्हणजे शेरांबर्जे, म्हणजे शेरांबर्जे म्हणजे त्याला शेराला उतरायचं नाही, त्याला अंबरजाला जायचं आहे। तसं रामनाम कीर्ती नित्य मंत्र वाचे हे झालं शेरा, हे शेर आहे। आणि दहन पापाचे एका नामे हे अंबरच आहे। दहन पापाचे एका नामे, तुम्ही एकदा जरी नामाचा उच्चार केला तरी सगळ्या पापाचं असं निवृत्तीनाथ महाराजांचं मत आहे। त्याच्या पुढे ते सांगतात आयशे तो तत्वता जपे तत्वनाम।
आयशे तो कोण? एका नामाने संपूर्ण पाप जळून जातात, दहन होतात पाप. आयशे तो तत्वता जपे तत्वना. आता इथे सुद्धा नामाचा आपण विचार केला. पहिल्यांदा आपण पाहिला नित्य, अनित्य आणि नैमित्य. आता इथे तत्वनाम सांगतात. गुरुनाथ महाराज सांगतात की तत्वनामाचा आपण जप केला, तत्वनामाचा उच्चार केला तर काय होईल? नाही ऐसत नाही तुझा कोणी, नाही तया सम तुझा कोणी. गुरुनाथ महाराज सांगतात की जो तत्वनामाचा उच्चार करतो, रात्रंदिवस तत्वनामाचं स्मरण करतो, त्याच्यासारखा जगात दुसरा कोणी नाही. आणि म्हणून निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे. आता इथे फार सुंदर ज्ञानवाची मॅप आहे. निवृत्ती अव्यक्त. अव्यक्त म्हणजे जे व्यक्त नाही, जे अक्षरात नाही, आकारात नाही, जे रूपात नाही, असं अव्यक्त राम नाम जपे. म्हणजे कोण जपे? तुम्ही आम्ही नाही जपे, निवृत्ती जपे. निवृत्तीनाथ महाराज अव्यक्त राम नाम जपे बरं का. आणि नित्यता पण सोपे राम नाम. काय सांगतात? नित्यता म्हणजे जो नित्य रात्रंदिवस त्याचा उच्चार करतो, नित्यता पै सोपे राम नाम. त्याला ते सोपं आहे, त्याला ते काही कठीण नाही. अन्यथा विचार आपण केला तर भक्ती कठीण सुळावरील मुली. अतिशय कठीण भक्ती बरं का. पण समुद्राचे पाणी, नामदेव महाराज सांगतात, समुद्राचे पाणी मुंगी मुखांतुनी काढाया लागोनी श्रम थोडे, केशवाची भक्ती कठीण त्यावर. कसं का? म्हणजे कदाचित आपण समुद्राचं पाणी आटवण्याचा प्रयत्न केला तर मुंगी मुखांतुनी, मुंगीचं जे मुख आहे तेवढा पाईप लावायचा. मुंगीच्या मुखाचा पाईप आपण जर समुद्राला लावला आणि त्या पाईपातून पाणी उपसायला सुरुवात केली तर नामदेवरायांचं मत असं आहे की तरी सोपं आहे. तरी 2-4 तासामध्ये पूर्ण समुद्र त्या मुंगीच्या मुखातून, मुंगीचं मुख तेवढ्या पाईपातून तुम्ही 1-2 तासात समुद्र आटून टाकू शकाल. पण केशवाची भक्ती कठीण त्याहून फार कठीण आहे भक्ती. तरी तुकोबा सांगतात, तुका म्हणायचे आहे सर्वांनी शहाणा तो तुम्ही घेतोय. असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ निवृत्तीनाथ महाराज सांगतात. आता आपण पुढे पाहूया. निवृत्तीनाथ महाराज सोयरा शरीरा काही निरंतर रामनाम. आपल्याला आपल्या जीवनामध्ये राम नामाचा उच्चार करायचा आहे. मी नेहमी सांगतो की माऊली ज्ञानोबराया होऊन गेले, एवढं प्रेम पांडुरंगावर त्यांचं होतं, एवढं प्रेम त्याचं श्री विठ्ठलावर होतं. पण हरिपाठात प्रत्येक अभंगात विठ्ठलाच आणि पांडुरंगाचंच नाव घेतात. ज्ञानोबरायांचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठामध्ये पांडुरंग आणि विठ्ठल याशिवाय माऊली बोलतच नाही. कसं का? कदाचित असा विचार करावा लागतो की माऊलीने जेव्हा हरिपाठ लिहिला त्यावेळेला पांडुरंगराया पंढरपुरात होते की नव्हते हाही प्रश्न आहे. आपण तेव्हाच्या खेळ पाहिली तर मोगल साम्राज्य होतं आणि मोगल साम्राज्य असल्यामुळं त्यावेळेच्या वारकऱ्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती नागपूरला नेऊन एका सागरामध्ये बुडवून टाकली होती. म्हणजे आपला पांडुरंग त्याची काही वेगळी स्थिती म्हणजे ते हातपाय तोडू नये, त्याची मान कापू नये बरं का कोणी मोगल साम्राज्याने. आणि म्हणून आपल्या वारकऱ्यांनी ती मूर्ती तिथून काढली
आणि नेऊन डाकोरला नेऊन एका म्हणजे समुद्रामध्ये त्या ठिकाणी सागर होतं तिथे नेऊन ती पाण्यात टाकली होती. आज पण तो डाकोरचा पांडुरंग त्या ठिकाणी आहे, पण आम्हाला तो ज्ञात नाही. म्हणजे इथून जी मूर्ती नेली गेली ती डाकोरला त्या ठिकाणची प्राणप्रतिष्ठा केली गेली. कदाचित तो काळ असावा म्हणून माऊलीने अगदी सावधगिरीने हरिपाठ लिहिला. तर त्या हरिपाठात पांडुरंग आणि विठ्ठल हे नाव अजिबात कुठे बोलले नाही. कदाचित बोलला असता तर मोगल साम्राज्याने त्याचा तपास लावला असता. सांगा तुम्ही, ज्या हरिपाठात तुम्ही विठ्ठल लिहिता, हरिपाठात तुम्ही पांडुरंग लिहिता, तेव्हा नेमका तुमचा पांडुरंग कुठे? असा तो काळ होता. आणि म्हणून त्या काळामध्ये जेवढे संत होऊन गेले त्याने राम, कृष्ण आणि हरी या तीन देवांव्यतिरिक्त पांडुरंगाचा कुठेच उहापोह केलेला नाही. आणि म्हणून आजचा आपला विषय पाहायचा असेल निवृत्तीनाथ महाराज की त्यांच्या जीवनाचा एकंदरीत विचार पाहिला तर निवृत्ती दादांनी तिन्ही भावंडाचा उत्तम प्रकारे सांभाळ करून त्यांना जे तत्वनाम आहे त्या तत्वनामाचा बोध करून आणि अगदी तिन्ही भावंडांच्या शेवटी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. माऊली ज्ञानोबराया गेले, सोपान काका गेले, मुक्ताई गेली आणि त्याच्यानंतर निवृत्तीदादा गेले. आणि असे आमचे निवृत्तीदादा आणि त्यांनी या ठिकाणी या अभंगाच्या आधी प्रथम कडव्यातूनच सुंदर सांगतात. पहा, नित्य नाम राम वाचे तोचे एक रात्रंदिवस करी नामाचा की पाठ मोक्ष मार्ग फुकट प्राप्त होतो. फक्त पाठ करा. काय करा? नामाचा पाठ. नाम पाठ नाही करायचं, नामाचा पाठ करायचा. नामाचा पाठ आपण जर केला तर निवृत्तीनाथ महाराज सांगतात मोक्ष मार्ग फुकट प्राप्त होईल. मोक्षाचा मार्ग तुम्हाला फुकट मिळेल, तो विकत घ्यायची गरज नाही. सध्या सगळं विकत घ्यायचं, नाम पण विकत. नाम आता फुकट मिळत नाही. गणाबाई होते तेव्हा फुकट होतं. नाम फुकट तो
असेल का? असं जे हृदय नावाचं यंत्र आहे ते अनैच्छिक यंत्र आहे. अनैच्छिक म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्याला बंद करू शकता का? नाही. एक वेळ तुमचा मेंदू बंद होईल. मेंदू जरी मेला, तुमचा मेंदू जरी मेला तरी हृदय बंद होत नाही. हृदय बंद होत नाही. म्हणजे मेंदूशी हृदयाचा काही संबंध नाहीये. मेंदू मेला की कोमात गेला. कोमात जाणं म्हणजे मेंदू मरणं. मग कोमात गेला म्हणजे शरीर सुटलं का? नाही. त्याचं हृदय चालू आहे, तो काही दिवस जगतो. ज्या दिवशी हृदय बंद होईल, मला एवढं सांगायचं आहे की अनैच्छिक नित्य नामस्मरण जे आहे ते अनैच्छिक आहे. आणि अनैच्छिक नाम जेव्हा आपल्याला आपल्या सद्गुरूकडून प्राप्त होईल त्या दिवशी आपण सुटलो का? माऊली हरिपाठात सांगते, ज्ञानदेव जीने नामे नामाशिवाय आपण जगत असू तर व्यर्थ. माऊली सांगते रामकृष्ण पंथ रमेला. रामकृष्ण पंथ हा फार मोठा आहे. अनादी कालापासून चालत आले हा पंथ आहे. माऊली सांगते रामकृष्ण पंथ रमेला. नामाशिवाय चालायचं नाही. नामाशिवाय पाऊल उचलायचं नाही. आधी नाम घ्यावे मग पाऊल टाकावे. हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. घरातून बाहेर पडताना ते नाम घ्या, पण ते नाम नित्य असावं, अनित्य नको, नैमित्तिक नको, बरं का? आणि ते अनैच्छिक नाम आपल्याला जर प्राप्त झालं तर रामकृष्ण पंथ रमेला. माऊली सुंदर सांगते नामाची व्याख्या. त्याच्या पुढे नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे नाम गायीन निर्विकल्प येशी आपोआप पिवसित. नामदेव महाराज सांगतात काय? नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे नाम गायीन निर्विकल्प येशी आपोआप पिवसित. हे पांडुरंगा, मी तुझ्या नादी लागायला रिकामा नाही. कोण म्हणतात? नामदेव महाराज. तुझ्या नादी लागायला मी रिकामा नाही. मग मी काय करीन? मी फक्त एवढंच करीन, तुझं नाम निर्विकल्प नाम त्याचा उच्चार मी करेन. आणि मी निर्विकल्प नामाचा उच्चार करायला लागलो की येशी आपोआप दिवशी तूच मला शोधतीस. लोक म्हणतात ना, अरे गुरु मला शोधतील. गुरु शोधून यायला रिकाम आहे का? तुझ्यासाठी तुला शोधायला तू करतो का हे महत्वाचं आहे. तू हे नित्य नाम घेतो का? निर्विकल्प नाम घेतो का? निर्विकल्प नामाचा उच्चार तू करत असते तर सद्गुरु तुला शोधतील, देव तुला शोधित येणार नाही असं आपलं मत नाही. त्याच्या पुढे आमच्या जनाबाई सुद्धा सांगतात, बरं का, आयशे नामस्मरण, बरं का, अमृत संजीवनी म्हणे दाशी जणी ह्याची करी. आयशे नाम स्मरण अमृत संजीवनी. जे नाम आहे ना, कोणतं? नित्य नाम. जे नित्य नाम आहे, जनाबाई सांगते ते नुसतं नाम नाही, ते अमृत संजीवनी. ती संजीवनी आहे म्हणजे आपल्याला जीवन देणारी ती आहे. आणि त्या नामाचा आपण उच्चार केला तर आपल्या बेंबीच्या ठिकाणी 3.5 मेटल घालून बसलेली कोण कुंडलिनी शक्ती ती जागी होईल. ती जागी झाली की इथे एक सूक्ष्म दरवाजा आहे.
त्या दरवाज्यातून ती आपला जो पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कणा एक मज्जातंतू आहे आणि मज्जातंतूतून संपूर्ण इंद्रियांची संपूर्ण शरीराची माहिती पोचून जाते, मेंदूला पोचवली जाते. त्याच कण्यातून ती कुंडलिनी आतमध्ये वर येईल आणि वर आल्यानंतर इथे पुन्हा 21 वर्गावरती गेले. बरं का, गुरुने माझी मज दावेली काशी, मज दावेली काशी, म्हणजे पूर्वेकडून काढले, पश्चिम पंथे चालविले, 21 वर्गावरती नेले, मूळ तीर्थाशी गुरुने माझी मज दावेली काशी. इथे आपली कमरेच्या पिंडीच्या समोरून पाठीचे मणके मोजा, 21 मणकर पुन्हा एक सूक्ष्म दरवाजा आहे, तिथून ते कुंडलिनी बाहेर आली आणि तिथे तळ आहे. बरं का, तळ आहे, त्या तळ्याला धक्का दिला आणि तळ्याला धक्का दिल्यामुळं तिथून ते पाणी लवणलं, थेंब थेंब पाणी पाझरायला लागलं. त्याचं नाव आहे अमृत. तिला म्हणतात 17वी जीवनकळा. आणि ती अमृत संजीवनी काय सांगते की नाम ते अमृत, नाम ते स्मरण अमृत संजीवनी. आणि म्हणे दाशी धनी ह्याची करी, हेच करा, त्या नामाचा उच्चार करा. याच्या पुढे आपण जर चोखोबा काकाने थोडीशी नजर टाकली तर चोखोबा काका सुद्धा नामाच्या बाबतीत सुंदर सांगतात. नट यारे नामे शुद्ध गवंडी पिठी भावे चोखा मिळा, खट नट यावे नामे शुद्ध व्हावे, शुद्ध होऊन जावे. काही म्हणतात खट नट यावे शुद्ध होऊन जावे, शुद्ध होऊन जावे नाही, बरं का, नामे शुद्ध व्हावे. गवंडी पिठी भावे चोखा मिळा. चोखा मला तर जगात गवंडी पिठीच होता या. बरं का, काय सांगतात, नामे शुद्ध, आपला शुद्ध व्हायचं असेल, शुद्ध सत्वाकडे जायचं असेल तर नामाचा उच्चार करा, निश्चित आपलं भलं करायचं. आता आपण त्याच्या पुढे गेलो, कबीर महाराजांकडे जरा नजर टाकून पहा. उज्ज्वल पहना कपडा, पान सुपारी खाय, अरे एक हरि के नाम बिनु बांधा यमपुरी जाय. कबीर महाराज सांगतात, अरे बाबा, उज्ज्वल पहना कपडा, काय कपडे, सगळे काय, धोतर काय, नेहरू छत्र काय, टोपी काय, तिलक काय, सगळं काही, उज्ज्वल पहना कपडा, पान सुपारी खाय. तोंड लाल झालं पाहिजे ना, तर असे हे कपडे सोबत नाही मला. जेव्हा होत लाल दिसतील ना, जीभ लाल दिसेल ना, पान सुपारी खाऊन, तेव्हा काय हे कपडे शोधतात, सफेद कपडे. कबीरजी सांगतात, पान सुपारी खाय, अरे एक हरि के नाम बिनु बांधा यमपुरी जाय. हरीचं नामस्मरण करत नसतील, नाम घेत नसतील तू, तर तुला यमराज बांधून नेईल, बांधून. या कपड्याचा विचार यमराज करणार नाही. आपण अध्यात्माची पुढे गेलो तर सोता साधू जगाइये तो करे नाम का जाप. काय सांगतात, कबीरजी सांगतात, सोता साधू जगाइये तो करे नाम का जाप. अरे जो नामस्मरण करतो ना, नामाचा जप करतो, तो साधू झोपला असेल, त्याला जागे हलवून उठवा, जागा करा, त्याला नामस्मरण करू दे, त्याला नामाचा जप करू दे. ये तीनों सोते भले, अधर्मी सिंह अवस्था. हे तीन जगामध्ये 3 लोक आहेत ना, त्यांना झोपल्या असतील तर कधीच उठवण्याचा प्रयत्न करू नका. कुणाला अधर्मी म्हणजे तो चोर आहे. चोर समजता सांगतात की चोर आळशी आहे म्हणून बरं आहे. मी तर नेहमी सांगतो, चोराने जर 1 लाखाची चोरी केली तर 1 लाख संपेपर्यंत तो पुन्हा चोरी करत नाही, म्हणून बरं आहे, म्हणून बरं आहे. आमचं तसं नाही,
1,00,000 तुम्ही आज कमवले, एकाचे 2,00,000 उद्या कसे होतील? त्याला रात्रभर झोप लागत. ज्याने 1,00,000 कमवले ना आज, तर उद्या पण एकाचे 2,00,000 झाले पाहिजे. तो रात्रभर झोपत नाही. पण चोराने 1,00,000 चोरून आणले तर महिन्यापर्यंत विचारच करत नाही. ते 1,00,000 संपेपर्यंत त्याला चोर म्हणतात. महाराज आमच्यासारखा नाही, सुखाने झोपतो तो, फक्त चोरी पचली पाहिजे हे महत्वाचं आहे. अधर्मी सिंह त्याने एकदा सावध पकडलं आणि त्याचं पोट भरलं सिंहाचं की 15 दिवसच काय, पण प्रसंग आला तो 6 महिन्यापर्यंत झोपून राहतो. इतका आळशी, सिंहासारखा आळशी प्राणीच नाही, पशुच नाही दुसरा. पण सुभाषित काय सांगतात, कबीर महाराज सांगतात, तो उसको मुंह मत उठाओ. सिंह झोपला असेल तर उठू नका, उठला तर तुम्हालाच खाईल. उठल्यानंतर त्याला भूक लागते, तर जरी भूक लागली तरी तो उठत नाही, आळशी आहे. ते तुम्हाला सांगायचं ते आराम कर म्हणजे काय सुंदर गोष्ट आहे. त्याचे आई वडील वाढले आणि मग तो आळशीच होता. त्याला त्या जांभळाच्या झाडाखाली घेऊन झोपवला. तर एक जांभूळ पडलं, ते नेमके त्याचं भाग्य कसं आहे, त्याचं प्रारब्ध, त्याच्या तोंडातच ते जांभूळ पडलं. त्याने जांभूळ खाल्लं, ते घोडेस्वार तिकड नाही होता, त्याला आतमध्ये थांबावं म्हणे, जरा थांबा. म्हणजे काय, तो म्हणे मी जांभूळ खाल्लंय, माझ्या तोंडात ती जांभळाची आटे तेवढी काढून बाजूला टाका. म्हणजे एवढा तो आळशी होता. त्याच्यापेक्षा आणखी एका आळसाचं उदाहरण सांगतो, कुंभकर्ण. कुंभकर्ण असे सांगतात की 6 महिने झोपायचा. पण आपल्याला हे माहित नाही की तो जागायचा किती. एकच दिवस जागायचा मला, म्हणजे 6 महिन्यातून तो उठायचा आणि 1 दिवस जागायचा आणि पुन्हा लगेच 6 महिने. म्हणजे उभं आयुष्य त्याने झोपेतच काढलं, कारण त्याने वर्तनच तसं मागितलं होतं, निद्रा मागितली होती, झोपून राहायचा. 6 महिन्यात 1 दिवस उठायचा. उठायच्या आदल्या दिवशी त्याची तयारी जेवणाची एवढी मोठी होती. 1000 माणसं खायचा, 1000 हत्ती खायचा, 1000 घोडे खायचा, रथ खायचा, लाकडाचे रथ सुद्धा खायचा. कसं होता, जेव्हा प्रभू राम लंकेवर आले त्यावेळेला रावणाने त्याला उठवायला घेतलं, म्हणजे मध्यंतरी उठवायचं होतं त्याला, म्हणजे 6 महिने पूर्ण झाले नव्हते. मग उठवायला घेतला तर तुम्ही पाहिलं असेल रामायण, म्हणजे हे ताशे वाजवणारे, हे डीजे वाले कानातून नाकातून आतमध्ये गेले. बरं ते डीजे पाहिला तर डोक्यावर घेता येईल का डीजे? नाही. मग ट्रक मध्ये भरला तो डीजे, म्हणजे ट्रकच आतमध्ये कानातून गेली. कोणाच्या? कुंभकर्णाची, उठवण्यासाठी. पण त्याच्या आधी एवढी मोठी तयारी केली होती जेवणाची. मला हे सांगायचं आहे की एवढा आळसू, त्याला उठूच नका, उठवायचंच नाही. कुंभकर्णाला उठवायचं नाही, बरं का? आणि आम्ही जांभई देतो ना, ते कुंभकर्णाचं प्रतीक आहे. कुंभकर्णाचं प्रतीक काय आहे? जांभई देणे. त्याच्या पुढे काय सांगतात? साप सुद्धा 6 महिन्यापर्यंत नुसतं हवा पिऊन राहतो ना, अन्न खाल्लंच पाहिजे असं काही नाही. आणि म्हणून तो झोपला असेल, गळत असेल तर त्याला सुद्धा उठवू नका, फक्त एकालाच उठवा, तो परिणाम होता. आपण त्याचे पुढे गेलो तर एक सुभाषित सुंदर सांगता आहे, शतम विहाय भोक्तृत्व. शतम विहाय भोजन, म्हणजे भोजन करायचं असेल तर सुभाषित काय सांगतात, 100 कामं बाजूला करा, 100 कामं सोडा, आधी जेवण करा. कोणत्याही कामाला तुम्हाला जायचं असेल तर जेवल्याशिवाय बाहेर पडू नका. शतम विहाय भोजनम भोक्तृत्व. स्नानम सहस्रम आचरे. 1000 कामं सोडून स्नान करा. सुभाषकर सांगतात
जरी तुमची 1000 जरी कामं असते तर आधी स्नान करा, पण काम आहे म्हणून स्नान न करता जाऊ नका. 1000 कामं टाकून स्नान करा. लक्ष विहाय दातृत्व, 1,00,000 कामं सोडून द्या, पण दान धर्म करा. आणि कोटी त्यक्त्वा हरिभजन, कोटी कामं सोडून द्या, कोटी कामं हरी भजन, पण भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका असं सुभाषितात सांगतात. आणि असं जे नाम आहे ते नित्य नाम वाचे तोची एक धन्य. गुरुनाथ महाराज सांगतात त्याचे शुद्ध पुण्य ही जन्म, त्याचं खरं शुद्ध पुण्य आहे. आणि त्या पुण्यावर हे विश्व चाललेलं आहे. म्हणजे माऊली प्रभाकर महाराज सांगायची की नामाची जी शक्ती आहे, नामाची जिंजशक्ती एवढे पाप नाही त्रिजगती. केसा एवढं तरी धर्म, केसा एवढं पुण्य, नामाचं पुण्य केसा एवढं शिल्लक असेल तरी त्या केसा एवढ्या पुण्यावर तुमचं संपूर्ण विश्व चालू शकतं. एवढी शक्ती नामाची आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, राम नाम कीर्ती नित्य मंत्र वाचे, जेवढे अभंग नाथांचे आहेत प्रत्येक अभंगाला 3च कडले. नाम पाठ करा, नाम पाठ करा, चुकवा फेरा 84चा. नाथ महाराज सांगतात. त्याचे पुढे नाथ महाराज सांगतात की नामपाठ हे गणिका गेली मोक्ष पदा. बरं का? आणि नामपाठ हे प्रल्हादा सुख. गणिका म्हणजे वेश्या, नामपाठ हे गणिका गेली मोक्षपदा. पण ते कोणतं नाम घेत होती? नित्य नाम. मला काय दहन पापाचे एका नामे. त्या नामाने
पापाचा जळून भस्म होत आहे बरं का. मग ते पापाचे पर्वत नाथ महाराज सांगतात आणि हाच अभंग नामदेव महाराजांचा सुद्धा आहे. नामदेव महाराज सुद्धा हेच सांगतात आणि नाथ महाराज सुद्धा हेच सांगतात. पापाचे पर्वत भस्म नामाग्नीत. काय सांगतात की पापाच्या पर्वतच्या पर्वत नामाग्नी एकदा प्रदीप्त झाला तर भस्म होतात. आणि नामाविन हा न अभक्ताशी, जो नाम न घेती, जे नामच घेत नाही त्यांना म्हणजे हे पापाचे पर्वत जाळता येणार, त्याचं पाप नष्ट होणार नाही. त्याच्यासाठी नित्य नाम आपण घेतलं पाहिजे आणि ते नाम म्हणजे दहन पापाचे एका नामे. निवृत्तीनाथ महाराज फार सुंदर सांगतात की गणिका नावाची एक वेश्या होती महाराज, ती कथा मी सांगणार नाही, पण त्या वेशेने नामस्मरण केल्यामुळं तिला मोक्षपद प्राप्त झालं आणि त्याच्या पुढे नामपाठ हे प्रल्हादा सुख झाले. आताच अगदी होळीचा महिना आताच निघून गेलेला आहे. ती होळिका नावाची हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि ती अग्निकन्या होती. अग्नीची कन्या होती होळिका. तिला अग्नी जाळू शकत नाही. पण आपल्या ठिकाणी जर कुवासना निर्माण झाली, अविचार निर्माण झाला तर 11 प्रयोग हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी केले. तो प्रल्हाद मारला गेला नाही. तेव्हा तिने सांगितलं, दादा काही घाबरायचं कारण नाही, 11 प्रयोग करून सुद्धा जर प्रल्हाद मारला गेला नाही, पण मी अग्निकन्या, मी आता उपाय करते. आणि म्हणून त्या आपल्या भाच्याला आपल्या मांडीवर घेऊन ती एका शेतात जाऊन बसली. लक्षात ना, आम्ही कुठे जातो? गावाच्या बाहेर जातो. शेतात जाऊन बसली. बरीच 2-4 ट्रक फाटी आणली, लाकडं मोठी मोठी, आणि ती मध्ये बसली बाळाला घेऊन आणि चारी बाजूने ती लाकडं लावली आणि मग तो अग्नी पेटवला. सगळी लाकडं पेटली, सगळी लाकडं पेटली. आता हिरण्यकश्यपूला वाटलं होळिका माझी बहीण आहे, ती कोण आहे? अग्नीची कन्या आहे आणि अग्नी तिला जाळीत नव्हती. पण त्या दिवशी मात्र अग्नीने तिला जाळूनच टाकली. हो का जाळली? तर वर्ण चुकलं म्हणून. वर्ण चुकलं म्हणून. अरे ज्याच्या हृदयी गोविंद म्हणून या अग्नी जाळी तरी न जले प्रल्हाद हृदयी गोविंद म्हणून या. ज्याच्या हृदयामध्ये गोविंद आहे, ज्याच्या हृदयात रामनामाचा सतत नित्य जप आहे, त्याला अग्नी जाळू शकत नाही. आणि म्हणून होळिकालाच अग्नीने जाळलं. तेव्हापासून आपण जे होळी साजरी करतो ना, ही तेव्हापासून साजरी व्हायला लागली. असं का? कारण तिचं नाव काय होतं? होळिका. आणि राम नामे नाम पाठे प्रल्हादा सुख झाले. प्रल्हाद मेला का? नाही मेला. आणि त्याचे पुढे आपण अद्याप पुढे गेलो तर नाम पाठे वाल्ल्या कोणी बरं का, त्याचा सुद्धा काय झाला? उद्धार झालेला आहे. त्याने सुद्धा राम नामाचा उच्चार केला. त्यांना कोण भेटले? नारद मुनी भेटले. ओम नमो भगवते वासुदेवाय नामाचा त्याला मंत्र दिला. त्या मंत्राचा त्याने उच्चार केला. आपण म्हणतो होते राम नामाचा नाही का? राम राम काय म्हणतात? मरा मरा उफराटे नामे. उफराटे नामे वाल्मिक तारला. उफराटे म्हणजे मरा नाही, उफराटे म्हणजे ऊर्ध्वमुखी आलविला सोम शब्दाचा आरूप दागविला दाता घेऊन या छंद. उफराटे म्हणजे ऊर्ध्वमुखी, मरा मरा असं नाही बरं का. जाऊ दे, आपला तो विषय नाही. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की दहन पापाचे एका नामे, ज्या नामस्मरणाने पापाचं क्षालन होऊन जातंय अशा नामाचा उच्चार आपल्याला करायला निवृत्तीनाथ महाराज सांगतात. आणि एवढा विचार आपल्या ठिकाणी जरी रुजला तरी भरपूर काही आपण करू शकतो. त्याच्या पुढे आपण अद्याप पुढे गेलो. नामाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुका म्हणे राम नामी, तुका म्हणे राम नामी, तुझ्या
याला महत्व आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल म्हणजे तुकोबराय म्हणतात. तुकोबा सांगतात की तुका म्हणे रामनामी कृतकृत्य झालो आम्ही. रामनामाच्या स्मरणानं आम्ही कृतकृत्यता झालो. त्याच्या पुढे आपण अद्याप पुढे आपण गेलो तर ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ती पांडुरंग स्वरूप झाली, विठ्ठल रूप झाले. राम नाम बरं का, अखंड राम नाम मला नित्य जपे कांडोपात्रा नित्य जपे झाला कांडोपात्रा बरं का. अखंड राम नाम मला रात्रंदिवस राम नामाचा जप करून कांडोपात्राचा सुद्धा काय झालेले उद्धार झालेले. आणि म्हणून ती सांगते की सगळ्यांनी राम नामाचा जप करा. कांडोपात्रा सांगते राम नामाचा जप करा, तुझा उद्धार झाल्याशिवाय. त्याच्या पुढे आपण अद्याप पुढे आपण गेलो तर रामदास स्वामी सुद्धा राम नामाच्या बाबतीत सांगतात बरं का. नामे संकट नासती, नामे विघ्न निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम. नामे संकट निवारती, संकट आले असतील, संकटाचं निवारण करायचं असेल नामस्मरण करा भगवंताचं. रामाचं नाम घ्या, संकट निवारते. नामे विघ्न निवारती, तुमचं कोणतंही किती मोठं विघ्न येऊ द्या त्या विघ्नाचा सुद्धा पाणी झाल्याशिवाय नाही. पण नामस्मरण करा भक्त. नामस्मरण पाविजेती उत्तम म्हणजे ब्रह्मपद, इंद्रपद, विष्णुपद, शिवपद ही उत्तम पदे. बाकी सगळी अधम पदे. 5-5 वर्ष बाद. विष्णुपद अद्याप बाद झालेले नाही, ब्रह्मपद अद्याप बाद झालेले नाही. मग ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवपद सुद्धा जाणार नाही. जी कधीच जात नाही, ज्याचा कधी बाद होत नाही त्याला रामदास स्वामी सांगतात उत्तम पदे. पण ते कशी प्राप्त होतील? नामस्मरणे. नामस्मरण करा, तुम्हाला उत्तम पद प्राप्त होईल. आडलपदी दिली वसती ध्रुवा. ध्रुवपदाला ते आडलपद प्राप्त झालं. कशामुळे झालं? भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून. आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते जे नाम आहे, मला वाटतं नाम घेता घेता किती वाजले? 9 वाजले का? 9 वाजले. अद्याप 15 मिनिटे आपल्या हातात आहे. अगदी 9:15 आपला कार्यक्रम स्टॉप करायचा आहे. गोविंद
वाचेसी सद्गत जपाधी नामापत्य तत्व नाही रे अन्यथा वाय आणि पंथा पण ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरो नित्य हरी. हा विस्तार आहे, हा माऊलीने केलेला विस्तार आहे. ज्ञानदेव जपमाळ अंतरामध्ये जी जपमाळ आहे, आमचे माळ जपले घेतले म्हणजे कथा ऐकता फुटले कान परिण होई ब्रह्मज्ञान. माळ जपता फुटले म्हणी झिजले झिजले म्हणी आपले लहान लहान झाले काळे पडले म्हणी. कथा ऐकता फुटले कान, तर कथेवाले पैसे घेऊन जातात आणि आमचे कान फुटले म्हणजे आम्ही कथेचं काहीच घेतलं नाही. लक्षात का? म्हणजे हे फुकटणे ते फुकट, तेल गेले तूप गेले आणि आमच्या हातामध्ये फुकटणे. रामदास स्वामींचं शिष्य पाठवलं होता तेल आणि तूप आणायला, पण घेऊन काय केलं होतं ते धुपाटणं माहिती ना, म्हणजे तो उगलीसारखा एक छोटा एक पदार्थ आहे लाकडी, त्याला दोन्हीकडून आणि मध्ये तो नाही का. तर हा दुकानावर गेला त्याने आधी काय घेतलं, तेल घेतलं, गोडे तेल घेतलं भाजीसाठी. तेल घेतलं आणि निघाला, तो तेल घेऊन निघाला आणि रस्त्यात त्याला आठवण आली, अरे मला तूप पण सांगितले स्वामींनी. पुन्हा तो गेला परत आणि ते भांडं जे होतं ना ते उलटं केलं आणि दुसऱ्या बाजूने काय घेतलं, तूप घेतलं आणि तूप घेऊन रस्त्यात येत असतो ना ते डोक्यात विचारला, तूप काय पण तेल पाहायला गेला, ते भांडं पुन्हा उलटं केलं तेल पाहण्यासाठी. तर तेल गेले तूप गेले आणि हाती दुपाटणे म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं. अशी स्थिती आमची आहे, अशी स्थिती कुणाची, श्रोत्याची अशी स्थिती कलियुगात झालेली आहे. म्हणून नाही तयास म्हणजे म्हणून माऊलीने मूर्तिदादांच्या या तत्वाचा विचार हरिपाठामध्ये अगदी एका अभंगानेच मांडलेला. ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी काढ लग्न उभी वाढ आणि पुढे नित्य नेम नामी जे प्राणी लक्ष्मी वल्लभ तया जवळ नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, अतिशय दुर्लभ. सतत रात्रंदिवस अनैच्छिक क्रियेने त्याचं नामस्मरण चालू आहे ते प्राणी या जगामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत. आणि म्हणून आपण एक भजन करूया. विठोबा अव्यक्त म्हणजे जे व्यक्त स्वरूपात नाही, जे सगुण नाही, जे अक्षरात नाही, जे रूपामध्ये नाही, असं जे नाम आहे, जे कुठेच लिहिलेलं नाही, असं जे अव्यक्त स्वरूपाचं जे नाम आहे ते नाम निवृत्तीनाथ अव्यक्त निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे नित्यता पै सोपे राम नाम. आणि असं जे नित्यता सतत रात्रंदिवस उच्चार केल्यामुळं ते सोपं झालेलं आहे. आणि असं ज्या नामाचा उच्चार निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीदादा करत होते त्या नामाचा विचार आपण जर केला तर परेशी न कळे पा पश्चिमतीशी निर्धार अगदी मनाचे कान करून ऐका. आता आपण फक्त नामस्मरण केल्यानंतर त्याचे फायदे किंवा नामस्मरण केलं त्याचं फळ काय आहे ते फक्त फळ पाहिलं. पण नाम कसं घ्यायचं, नामाचा उच्चार कसा करायचा त्याचा विचार फक्त मला 5 मिनिटात सांगायचा आहे.
परेशी न कळे पार, पश्चंतीची निर्धार, मध्यमा तो स्थिर वैखरी. वैखरी वाणीला त्याचा लाग लागला नाही. मध्यमेला विचारला तर ती स्तब्ध झाली, म्हणजे कोमातच गेली. मध्यमा कोमात गेली, पश्चंती निर्धार अंग टाकून राहिली, आणि परेशी न कळे पार त्याला नाम म्हणतात. बरं, जे नाम अव्यक्त नाम, जे निवृत्त दादांनी ज्याचा जप केला ते बरं का. चहुवाच्या कुंटीत, चहुवाच्या कुंटीत, चारी वाच्या कुंटीत झाले आयशे नाम समर्थ. बरं का, आम्ही गाऊ सदोदी सोपे नाम. हे सोपं आहे. कोणतं? जे चारी वाच्या कुंटीत झाल्या ते नाम अतिशय सोपं आहे. ते आम्ही गाऊ सदोदी सोपं नाम, असं ते नाम आहे. कसं सांगू? 21,600 जपा, नेमुनी गेली ती अजपा. 21,600 जपा, जपाला सांगतात. तो कसे जपा? नेमुनी गेली ती अजपा. विचार आहे सोपा, सकल काही. किती सोपा विचार आहे. आणि माऊलीने तर अधिक सोपा केला. अजपा जपणे उलट प्राणाचा, अजपा जपणे उलट अजपा जपणे उलट प्राणाच्या. जेव्हा श्वास तुमचा प्राण आत जातो बरं का, त्यावेळेला नाम बाहेर येतं. तुमचा श्वास जेव्हा बाहेर येतो कुंभक करून, तेव्हा नाम आतमध्ये प्रवेश करतो उलट प्राणाच्या. पण आम्ही ठरवलं उलट नाम बरं का, आणि त्याचा प्राणाशी सुद्धा संबंध नाही बरं का. उलट प्राणाच्या, अजपा जपणे उलट प्राणाच्या. कितीही मनाचा निर्धारू असेल असं माऊलीचं मत आहे. अशा नामाचा उच्चार करायचे. आणि त्याचे पुढे जाऊन 2 मिनिटात सांगतो. नाम सकल सकली घेती, परिश्रेष्ठ नाम सुखची. सकली म्हणजे प्रत्येक माणूस नामस्मरण करतो. कोण राम म्हणत नाही, कोण शिव म्हणत नाही, कोण कृष्ण म्हणत नाही. या जगात आता कोणी जन्माला आला नाही की तो राम म्हणत नाही, कृष्ण म्हणत नाही, गोविंद म्हणत नाही. नाम सकल जन म्हणते, परिश्रेष्ठ नाम सुखती. ज्या नामे पावे मोक्ष गती, ते नेरते अज्ञान नाही करणार. ज्या नामे पावे मोक्ष, ज्या नामे जाणे मोक्ष मोक्षपट, ते नाम नायिका प्रगट. जे गुरु कृपा होय श्रेष्ठ, तै प्राप्ती शिष्याशी. जेव्हा गुरु कृपा होईल तेव्हा जे नाम आहे ते प्रगट होईल आणि ते शिष्याला प्राप्त होईल. त्याच्या पुढे अद्याप आपण थोडंसं पुढे जाऊया. स्थूल बरं का, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण याचा आपण जर विचार केला तर स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण म्हणजे कारण द्यायला घेऊन देवस्थानी प्रवेश. आपण की कारण द्यायला घेऊन देवस्थान कुठे? हृदयाच्या ठिकाणी. मग जे गुरुकृपा होय श्रेष्ठ, तै सुटे कारण द्यायची गाठ. जी गाठ भगवंताने दाढी विणीची मारली होती ना गोकुळात, दाढी विणीची जी गाठ मारली होती ती दाढी विणीची नव्हती. ती कोणती होती? कारण द्यायची गाठ होती. बरं का, जय गुरुकृपा होय श्रेष्ठ, तै सुटे कारण द्यायची गाठ. आणि मग महाकारण प्रगट, चतुर्थ देह. मग 14 जो महाकारण देव आहे तो प्रगट होईल. जय साक्षात्कार होय पूर्ण, तै परमेश्वर दे दर्शन. का? आणि मग मोक्ष होय जीवाशी. मग मोक्षापर्यंत जायचं असेल ते एवढं करावं लागेल. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, त्याच्या पलीकडे जावं लागेल. साक्षात्कार होईल, भगवंताचं दर्शन होईल आणि मग आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. खास आपल्याला कठीण अशा परमार्थाच्या विवंचनेतून मार्गातून आपला तिथपर्यंत मोक्षापर्यंत पोहोचायचं. अतिशय बिकट वाट आहे बरं का.
चढताना बाई माझे दुखते पाठ, तर मथुरेचा घाट अवघड वाट, चढताना बाई माझे दुखते पाठ. आणि त्या मथुरेच्या अवघड घाटातून आपल्याला प्रस्थान करायचं आहे. आणि म्हणून आजचा आपला पहिला दिवस, आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा मदत आम्हालाकडे आली. खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या सर्व गावाची सेवा मदत आम्हाला हे काय थोडपण पायाची वाहन काही बरी अगदी तुमची 5 मिनिटं जास्त घेतली त्याच्यावर माफी मागतो. आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांना, गावकऱ्यांना, वारकऱ्यांना, मालकऱ्यांना सर्वांना धन्यता देऊन या ठिकाणी आपल्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण करूया. ज्ञानेश्वरा माऊली